बॅडमिंटन. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी आपला होमवर्क करत बसले होते. बाबा गट्टू चिंकी सोबत बसूनच पेपर वाचत होते आणि आई किचन मध्ये होती. तेवढ्यात बंटी आणि गुड्डी तिथे येतात. अरे गुड्डी बंटी, तुम्ही दोघं तर एकदम वेळेवर आला आहात. माझा आणि चिंकीचा अभ्यास तर आता होतच आलाय. मग आपण सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जाऊन खेळूया, चालेल? अरे नाही गट्टू, आज तर बॅडमिंटन खेळायची इच्छा आहे माझी. पण गुड्डी, बॅडमिंटन खेळण्यासाठी तर आपल्याला शाळेजवळच्या ग्राउंडला जावं लागेल आणि ते घरापासून थोडं दूर आहे. हो चिंकी, पण आपण किती दिवसापासून बॅडमिंटन खेळलो नाही आहोत. मी माझ्या सोबत माझं बॅडमिंटनही घेऊन आलोय. बाबा गट्टू चिंकी आणि बंटी गुड्डीचं सगळं बोलणं ऐकत होते. गट्टू चिंकी मग बाबांना विचारतात, बाबा, आम्ही त्या ग्राउंड मध्ये जाऊ शकतो बॅडमिंटन खेळण्यासाठी? बेटा, ते ग्राउंड दूर आहे घरापासून. यायला तुम्हाला अंधार होऊ शकतो. असं जाणं सेफ नाही. काका, तुम्ही काळजी नका करू. आम्ही सगळे सोबत राहू आणि लवकर घरी येऊ. हो काका, गुड्डी बरोबर बोलतीये. आणि येताना आम्ही गट्टू चिंकीला अगोदर घरी सोडू आणि मग आम्ही जाऊ. गट्टू चिंकी, तुम्ही दोघे जातच आहात तर सोबत एक पाण्याची बाटली आणि थोडेसे स्नॅक्स सुद्धा घेऊन जा. अगं हो आई, बरं आठवलं. तू मला माझी क्रॉस बॅग दे, जी आपण पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून मागवली होती. हो आई, मलाही माझी प्लस क्रॉस बॅग हवी आहे. मी त्याच्यातच माझी पाण्याची बाटली ठेवेन. आई दोघांची बॅग घेऊन येते आणि गुड्डी आणि बंटी त्या बॅग्स बघून खूप खुश होतात. वाव गट्टू चिंकी, या बॅग्स तर खूपच छान आहेत. बरोबर बोलला बंटी, हे तर मलाही हवं. किती मस्त आहे. थँक्यू गुड्डी बंटी. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी गर्ल आणि बॉय बॅग मागवू शकता. आम्ही हे पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून मागवलंय. एवढंच नाही तर तुम्हाला तिथे इतर अनेक खेळणी आणि इतरही कामाच्या गोष्टी मिळतील. ठीक आहे गट्टू चिंकी, आम्ही नक्की तिथून घेऊ. हो नक्की घेऊ. यानंतर गट्टू चिंकी गुड्डी आणि बंटी सोबत बॅडमिंटन खेळायला जातात. असंच 3-4 दिवस चालतं. गट्टू चिंकी रोज बॅडमिंटन खेळायला जायचे, पण यायला त्यांना अंधार व्हायचा. बाबांना त्यांची काळजी वाटायची. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेत गेल्यावर बाबा सेक्रेटरी अंकलना भेटायला त्यांच्या घरी जातात. अरे नमस्ते भाऊसाहेब, या कसे आहात? मी एकदम ठीक आहे सेक्रेटरीजी, पण एक परमिशन हवी होती. कसली परमिशन? मला असं वाटतं आपल्या सोसायटीच्या ग्राउंडमध्ये बॅडमिंटनची नेट लावावी. गट्टू चिंकी आणि त्याच्या मित्रांना बॅडमिंटन खेळायला शाळेच्या ग्राउंडकडे जावं लागतं, जे घरापासून दूर आहे आणि त्यामुळे यायला त्यांना बऱ्यापैकी उशीर होतो. अच्छा, तर ठीक आहे. आज सगळे मिळून संध्याकाळी सोसायटीमध्ये नेट लावून टाकू. ही तर खूप छान गोष्ट आहे. थँक्यू सेक्रेटरी. मग काय होतं, बाबा आणि सेक्रेटरी अंकल गट्टू चिंकी शाळेतून येण्यापूर्वीच ग्राउंडमध्ये बॅडमिंटन नेट लावतात. संध्याकाळी जेव्हा गट्टू चिंकीला बोलवायला बंटी आणि गुड्डी घरी येतात, तेव्हा बाबा त्यांना अडवतात. गुड्डी, बंटी आणि गट्टू चिंकी, आज तुम्हाला खेळायला त्या ग्राउंडमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. पण असं का बाबा? कारण मी आणि सेक्रेटरी अंकलने मिळून आपल्या इथल्याच प्लेग्राऊंडमध्ये बॅडमिंटनचं नेट लावलेलं आहे. आता तुम्हाला बॅडमिंटन खेळायला एवढ्या दूर जायची गरज नाही. आणि हे बघा गट्टू चिंकी, तुमचं जुनं बॅडमिंटन तुटलं होतं ना, तुमच्यासाठी मी नवीन बॅडमिंटन घेऊन आलोय. वाव, थँक्यू सो मच बाबा. आम्ही लगेच जाऊन सोसायटीच्या प्लेग्राऊंड मध्ये नवीन नेट बघून येतो. मी तर खूप एक्साइटेड आहे. हो बाबा, मीही. थँक्यू बाबा. हा, थँक्यू सो मच काका. सगळी मुलं धावतच सोसायटीच्या ग्राउंड मध्ये नेट बघायला ते जातात. नेट बघून ते सगळेजण खूप खुश होतात. सगळी मुलं तिथे बॅडमिंटन खेळू लागतात आणि थोड्याच वेळात बाबा आणि सेक्रेटरी अंकल सुद्धा तिथे येतात. बाबा आणि सेक्रेटरी काका, तुम्ही आमच्या सोबत खेळा ना, खूप मजा येईल. आपण 2 टीम्स बनवू. हो गट्टू, एक टीम बाबांची आणि एक सेक्रेटरी काकांची. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला माहितीये का, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी बॅडमिंटन चॅम्पियन होतो. मला नाही वाटत तुझ्या बाबांची टीम माझ्यासोबत जिंकू शकेल गट्टू चिंकी. असं आहे का काका? मग तर मी तुमच्याच टीम मध्ये राहणार. आणि मी सुद्धा. मग ठीक आहे, मी आणि चिंकी बाबांच्या टीम मध्ये. सेक्रेटरी काका, बाबांसोबत मी आणि चिंकी आहे. बघाच तुम्ही, आम्हीच जिंकणार. हो, मग काय, मी आणि माझी मुलं काही कोणापेक्षा कमी आहोत?
बॅडमिंटनची ही मॅच सुरू होते आणि हळूहळू सोसायटीतली बाकी लोक सेक्रेटरी आणि बाबांमधली ही मॅच बघायला गोळा होतात. खरोखरच सेक्रेटरी अंकल छान खेळत होते, पण बाबा आणि गट्टू चिंकी ही कोणापेक्षा कमी नव्हते. थोड्याच वेळात बाबा गट्टू चिंकी सोबत गेम जिंकतात. ओहो, अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही तर तुमच्या बाबांसोबत मिळून बॅडमिंटन चॅम्पियनलाच हरवलं. खरे चॅम्पियन तर तुम्हीच आहात. तुम्ही सुद्धा खूप छान खेळलात सेक्रेटरी. थँक्यू सो मच काका आमच्यासोबत खेळण्यासाठी आणि ही नेट लावल्याबद्दल. आम्हालाच खूप मजा येतेय. तेवढ्यात आई सगळ्यांसाठी स्नॅक्स घेऊन येते. सगळेजण आईने आणलेले टेस्टी स्नॅक्स खातात आणि खूप वेळ बॅडमिंटन खेळतात. कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेलं बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचाय. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो गाई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचाय. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो, पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी, असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय. मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी, बघ इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात
आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो, कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलत? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला, ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये, एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली. किती स्ट्रॉंग होता तो. हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय? खरंच बाबा? आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली.